हे या नामाच्या 10 ठायाच्या माध्यमातून आपल्याला ओळख ज्याला म्हणतो ती आपल्याला झाली पाहिजे, यासाठी हा सगळा खटाटो. खरं तर परब्रह्म परमेश्वराचं नामचिंतन करत असताना नाम आपल्यामध्ये मुरलं पाहिजे, अंगा प्रत्यंगातून ते बाहेर पडलं पाहिजे, आपला रोम रोम नाम बोललं पाहिजे. म्हणजे आपण जरी शांत बसलो, स्वस्थ बसलो, तरी आपलं अंग प्रत्यंग नामाचा उच्चार केला पाहिजे. असं कसं होईल नाही का? खरं पाहता मुखाने नाम उच्चारायचं आहे. आता नामस्मरण जे सांगितलेलं गेलं, चतुर्विध नामस्मरण, नाम लीळा मूर्ती चेष्टा, तुम्हाला सगळं ते ऐकलं असेल तुम्ही या 10 दिवसामध्ये. तर 4 प्रकारे नामस्मरण केलं जातं आणि तेच यथायोग्य आहे. नामस्मरण करता करता मुखाने नाम म्हणायचं आहे, अंतःकरणामध्ये भगवंताची लीळा आठवायची आहे. कोणती लीळा आठवायची आहे? श्रीचरणाच्या अंगठ्यापासून श्री मुकुटापर्यंत म्हणजे डोक्यापर्यंत एक एक लीळा आठवत जायची आहे. आणि ती लीळा आठवत म्हणजे लीळाही होते आणि मूर्तीचं स्मरणही होतं आणि नामाचं स्मरणही होतं. आता राहिला चेष्टेचा भाग. ज्या जड वस्तूशी खेळ क्रीडा केलेल्या आहेत भगवंताने, त्याला चेष्टा म्हटलेलं आहे. त्याही एक प्रकारे लीळाच, तर त्या आठवायच्या. अशा नाम लीळा मूर्ती चेष्टा चतुर्विध स्मरण सांगितलेलं आहे. आणि हे ज्याला घडतं, लक्षात ठेवा बरं का, हा खूप टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा, आपल्या जीवनाशी अत्यंत निगडीत असा आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला, आता मी असं म्हणेल, तुम्ही म्हणसान बाबा आम्हाला हे पाहिजेच नाही हो, आम्ही प्रापंचिक माणसं आहे, पण एक सांगतो तुम्हाला, सुख तर पाहिजे की नाही? सुख तर प्रत्येकांना पाहिजे की नाही? मग नाम उच्चारल्यानंतर सुख मिळतं. तुम्ही म्हणसान बाबा काय लबाड बोलता हो तुम्ही, काय लबाड बोलता? ज्यांनी नामोच्चार केला त्यांना सुख मिळालं. विचार करा, पांडवांनी सतत भगवंताचा नामोच्चार केलेला आहे, कधीच भगवंताला विसरलेले नाहीत, सेकंदही भगवंताला विसरले. फक्त एक चूक झाली, ज्या वेळेला राजसूय यज्ञ पूर्ण झाला आणि यांना परत निमंत्रण दिलं, त्यावेळेस ते गेले, त्यावेळेस भगवंताला सोबत घेऊन गेले नाही. तेवढी चूक झालेली आहे. बाकी भगवंताला कधीच विसरलेले नाही आहे, सेकंदही भगवंताला विसरले, पण तरी त्यांच्या माथी दुःखच आहे, प्रचंड दुःख आहे. बरं, महानुभाव भाष्यकाराने इतर ग्रंथामधला एक श्लोक निवडलेला आहे, तो आपल्या स्थळ ग्रंथामध्ये, भाष्य ग्रंथामध्ये टाकलेला आहे. फार सुंदर आहे की ज्याच्यावर माझा अनुग्रह व्हावा अशी माझी इच्छा आहे, भगवंत म्हणतात. त्याचा भावार्थ सांगतो. त्याचं पहिले काय करतो म्हणले, तस्य वित्तम हराम्यहम, त्याची संपत्ती पहिले हरण करतो. एवढ्याला तो ऐकत नसेल, आपदा, त्याच्यावर आपदा येतात. शोक, त्याला शोक करायला होतो. कष्ट, त्याला कष्ट देतो. तस्य दुःखम पदे पदे, त्याला पावला पावलावर दुःख देतो. असं भगवंताचं वाक्य आहे संस्कृत मधलं. आणि ते वाक्य महानुभावांनी, आपल्या भाष्यकारांनी आपल्या महाभाष्यामध्ये टाकलेलं आहे. विचार करा. पण जर असं असेल, आपल्याला दुःखच भेटत असेल, तर परमेश्वराचं नामचिंतन करण्यात काय अर्थ आहे, नाही का? असं सहज माणसाला वाटतं. साहजिकच आहे. अरे मजा तो दुर्योधन लुट गया, नाही सुखात आहे दुर्योधन, मजेत आहे, काही चिंता आहे त्याला, काहीच नाही, आनंदात आहे, मजेत आहे. आता त्याचा आनंद, त्याची मजा शेवटच्या काळानंतर काय असेल तो भाग निराळा. पांडवांना सुख भेटलं का उभ्या आयुष्यामध्ये? शोधून बघा, अख्खं महाभारत नाही दिसत, भागवत शोधून बघा, नाही दिसत. आलं का लक्षात? पांडवांच्या माथी वनवास आहे, 12 वर्षाचा, 1 वर्षाचा अज्ञातवास आहे. द्रौपदीला प्रचंड त्रास आहे. अरे तिची इज्जत पणाला लागलेली आहे, साधी गोष्ट नाही आहे. 88,000 ऋषी, ज्याला ऋषी म्हणतो,
त्यांचं तर डोकं ठिकाण्यावर पाहिजे. रात्रीच्या टायमाला जेवण मागायला गेले 88,000. कोणत्या वेळेला कोणाच्या घरी जावं हे तर कळलं पाहिजे ज्ञानी माणसाला. रात्री 12च्या नंतर केवढं संकट, वेगवेगळ्या रूपानं संकट तिच्यावरती येतात. सुख आहे का? अजिबात सुख नाही आहे, अजिबात सुख नाही. लक्षात घ्या, पांडवांना जन्म झाल्यानंतर पांडवांचा जन्मापासून दुःख आहे, आईलाही दुःख आहे, तिथून दुःख आहे. बरं एवढंच नाही, हे आमच्या काकाचे पोरं नाहीत असं म्हणणारा दुर्योधन धडधडीत बोलतो, आमच्या कुळाचे हे नाही आहेत. केवढं मानसिक टेन्शन असेल, किती दुःख असेल. आणि आपण म्हणतो भगवंत पाठीशी असले, देव जर आपण त्याचं नामचिंतन केलं तर आपल्याला सुख मिळतं. इथं जर पाहिलं तर आपल्याला असं दिसत नाही. मग तरी नामस्मरण करावं का? हो, तरी नामस्मरण करावं. त्याचं कारण असं आहे, सुख मिळेल की नाही हे नाही माहिती, पण तुम्हाला सांगतो टक्कर देण्याची ताकद मात्र तुमच्यामध्ये निष्पन्न होणार. आलं का लक्षात? जगण्याचे एक धैर्य तुमच्यामध्ये निर्माण होणार. तुम्ही आत्महत्या करू शकणार नाहीत तुम्ही जर नामाचा उच्चार केला, नामचिंतन. कारण त्याचे फायदे सांगितलेले आहेत आणि ते फायदे काही मी इथं सांगणार नाही, 10 दिवस ते झालेले आहेत. नाही का? नामानं काय काय होतात फायदे, वेद बोध वगैरे वगैरे काय असेल ते. आलं का लक्षात? आता सुख याची परिभाषाच आपली निराळी आहे, वेगळी आहे. अजून तुम्हाला खालच्या स्तरावर येऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जसं एखादी मुलगी लग्न करून आली, मग आल्यानंतर त्या मुलीने तिची नणंद दरवाजामध्ये तिला अडवते आणि तिला विचारते की वंचं नाव घ्या. मग ती नाव घेते, अडक्यात मडकं मडक्यात फडकं असं काहीतरी म्हणते आणि आपल्या पतीचं नाव घेते. सारखी घेते का? नाही, एकदाच घेते. बरोबर आहे का? तिनं अशी मनगटी घेतली आणि त्याचं नाव शामराव आहे, शामराव पाटील, शामराव पाटील, शामराव पाटील अशी म्हणते का ती? नाही म्हणत. विनोदाचा भाग सोडा, असं म्हणत नाही, एकदाच नाव घेते. पण हा पठ्ठ्या ज्याची गाठ बांधलेली आहे तिच्याशी तो असा कान टवकारून ऐकतो. माझं नाव घेतलं, आयुष्यभर मरेपर्यंत सगळं तिचं भरण पोषण करतो. लक्षात घ्या, एक सामान्य माणूस नाव घेतल्यानंतर आयुष्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो. मग तो तर भगवंत आहे, तो स्वीकारणारा नाही का? परंतु आपण इतक्या तन्मयतेनं नामस्मरण केलं पाहिजे. आपली गंमत अशी असते की आपण इतक्या तन्मयतेनं नामस्मरण करत नाही. नाम आपलं वरवर असते. वरवर जर तुम्ही नाम स्मरण केलं तर तुम्हाला त्याचे फायदे होणार नाही. बॉन्ड पेपरवर लिहून देतो. आलं का लक्षात? वरवर केल्यानंतर नाही होणार. अंतःकरणपूर्वक तुम्ही जर नामचिंतन केलं तरच होईल, अगदी तरच, नाही तर नाही होणार. आलं का लक्षात? ती मुलगी जेव्हा आपल्या पतीचं नाव घेते, ती घेत असताना तिला जे आनंद प्राप्त होतो, त्यावेळेस जे सुख प्राप्त होतं तिला स्वतःला, एक उल्हासित तिचा आनंद मन होतं आणि तिला त्याचा आल्हाद वाटतो त्या पतीचं नाव घेत असताना. बघा, तिचा चेहरा फुललेला असतो. असंच परब्रह्म परमेश्वर भगवंताचं नामचिंतन करत असताना आपल्याला झालं पाहिजे, तरच त्याचा फायदा आपल्याला होईल, अन्यथा होणार नाही. आलं का लक्षात? होणार नाही. भागवतामध्ये एक फार सुंदर श्लोक आलेला आहे. त्याचं वर्णन करताना भागवतकार म्हणतात, वाग्गद्गदा द्रव्यते यस्य चित्तम रुदत्य भीक्ष्णम हसति क्वचिच्च विलज्ज उद्गायति नृत्यतेच मद्भक्तियुक्तो भुवनं पुनाति. फार सुंदर वर्णन आलेलं आहे. वाक गदगदा, वाणी गदगद झाली पाहिजे. वाणी कशी झाली पाहिजे? गदगद झाली पाहिजे. कंठ दाटून आला पाहिजे. द्रव्यते यस्य चित्तम, आपलं चित्त द्रवलं पाहिजे. आला का लक्षात? चित्त जर द्रवलं नाही तर डोळ्याला पाणी येत नाही. अधिक रुदत्य भीक्ष्णम हसति क्वचित, क्वचित हसतो माणूस.
आणि रडतोही. त्याची अवस्था अशी असते की नामस्मरण करणाऱ्याची, तो रडतो सुद्धा, हसतो सुद्धा. आलं का लक्षात? विलज्ज उद्गायती नृत्यतेच. विलज्ज म्हणजे लाज सोडून. आलं का लक्षात? उद्गायती नृत्यतेच. आणि नृत्य करतो, गायन करत करत नृत्य करतो. मीरा दीवानी हो गई भाई भगवान का नाम चिंतन करते करते. सुख तो नहीं मिला, कुछ भी नहीं मिला, लेकिन उसके अंदर इतनी पवित्रता आ गई कि विष पीने के बाद भी वो अमृत बन गया, न मर सकी, विष उसे नहीं मार सका. ये नाम की महिमा है, ही नामाची महती आहे. ते कळण्यासाठी पार पलीकडे जावं लागतं, पार पलीकडे. आणि शेवटचं टोक आहे नाम म्हणजे. लक्षात? म्हणून सगळ्यात महत्व, नाचते ती, बेभान होते, आनंदित होते, आनंदित होते. तिला आनंद झाल्यानंतर ती जी गाते, गात असताना लोक रडतात तिच्या गायनाला. प्रत्यक्षात बादशहा, अकबर बादशहा एकदा तिच्या भजन ऐकण्यासाठी आलेला आहे. तानसेन एकदा असं म्हणाला तो तानसेनला बादशाह की तानसेन आप गाते हो तो बहुत अच्छा गाते हो, दिल में सुकून मिलता है, ऐसा गाते हो कि दिल में आरियां चलती है, इतना अच्छा गाते हो. तर तो काय म्हणतो तानसेन, बोले बादशाह खाविन, अरे मैं कुछ भी नहीं गाता, गाती है तो बस मीरा. उसके जैसा गाने वाला इस दुनिया में कोई भी नहीं है. अरे बोले चलो उसका गाना सुनते. बोले ऐसे नहीं होगा, वो किसी के लिए गाती नहीं, वो अपने माधव के लिए, अपने कृष्ण के लिए गाती है. ऐसा नहीं है तुमने बोला चालू करो, चालू करेंगे, तुमने बोला बंद करो, बंद कर देंगे, ऐसा नहीं है, ऐसा नहीं है. बोले वो फिर उसका गाना सुनने के लिए, बोले ये तुम्हारा ड्रेस जो है, ड्रेस कोड ये छोड़ना पड़ेगा. बोले क्या? बोले साधा ड्रेस पहनना पडेगा. मग बिरबल, अकबर आणि तानसेन तिघांनी वेश बदलला आणि मीरेचा शोध घेत निघाले. एका गावात मीरा आली असं त्यांना कळालं आणि मग ते जाऊन बसले. मीरा ध्यानस्थ बसलेली होती. भोजन आटोपलेलं होतं. लोक यायचे, दर्शन घ्यायचे, बसायचे. कधी कार्यक्रम सुरू होतो याला तळमळ लागली. अरे बिरबल बोलो ना उसको गाने को. अरे बोले ऐसा थोड़ी है, बोले महाराज शांत बैठो, आपको सुनना है तो उसके हिसाब से सुनना पड़ेगा, ऐसी बात नहीं है. उत्तर रात्र सुरू झाली आणि मग मीरेला लहर आली, जांभळ्या द्यायला लागली. लोक तर मस्त बसले, मीरा बसलेली आहे शांत, तर तिचं दर्शन घेत बसलेले आहेत. पण हा मात्र बादशाह परेशान झाला, कारण याच्याकडे याला गाणंच ऐकायचं होतं, फक्त भक्तीची याला हेळ नव्हती. पण ज्या वेळेला मीरा गाते, मनमोहन कान्हा बिनती करू दिन रे, मनमोहन कान्हा बिनती करू दिन रे, राहत के मेरे नैन, राहत के मेरे नैन, अब तो दर्श दिखा कुंज बिहारी, मनवा है बेचैन, मनमोहन कान्हा बिनती करू दिन रे, मनमोहन कान्हा बिनती करू दिन रे. मीरा गात होती आणि बादशाह रडत होता. बादशाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. भगवंताचं नामचिंतन ती त्या भजनामधून करत होती आणि सगळे शांत बसलेले होते. आणि ज्या वेळेला बादशाह खुश झाला, सगळे लोक दर्शन घ्यायला लागले, मीरेचं निघून जायला लागले. बादशहानं आपल्या गळ्यामध्ये हात घातला. बिरबलाच्या नजरेतून ही चाणाक्ष गोष्ट सुटली नाही. बिरबलानं त्याचा हात पकडला. खाविंद क्या कर रही हो? बोले इसको कुछ देना चाहता हूं. बोले क्या देते हो? बोले मैं इसको नवरत्न का हार देते. अरे बोले साहब इसके लिए नहीं गाया, बोले वो भगवान के लिए, मैंने तो बोला था आपको वो प्रभु के, अपने प्रभु के लिए गाती है, तुम्हारे लिए गाया नहीं. बोले मैं खुश हूं, क्या दूं? बोले दिया आपने, आपने रत्न दिए, अपने आंखों से टपक पड़े बोले आंसू, ये बहुत उपहार है बोले उसके लिए, बहुत बड़ा उपहार.
परमेश्वराचं नामचिंतन हे या प्रापंचिक सुखाला काहीच तुम्हाला देणार नाही. मजबूत मात्र तुम्ही होणार. कसलेही संकट येऊ द्या, त्या संकटाला तुम्ही टक्कर देणार हे मात्र निश्चित. एवढंच सांगू इच्छितो. आणि ज्यांनी हा समारोपाच्या कार्यक्रमाचं आयोजन